पूर्णच्या पूर्ण मॅचेस आम्हाला आज 3 एक्स्ट्रा मॅचेस आहेत आणि त्या कव्हर आम्हाला करायच्या आहेत, त्यामुळे तुमच्याकडून आम्ही सहकार्याची अपेक्षा बाळगतो. आणि चिंचवली संघाने प्रथमतः टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि गोलंदाजासाठी आमंत्रित केलाय, ते म्हणजे रिडगर संघाला. चला रिडगर संघ आपण लगेच मैदानावरती उतरा. फिल्डिंग लगेच आपण सजवून घ्या. प्रणव भोपी आणि कंपनी, आपण जास्त उशीर करू नका. संदेश भोईर, चला आणि लगेच आपण सामन्याला सुरुवात करूया. 4 षटकांची लढत, दोन्ही आपल्या विभागामधील मातोबर, दोन्ही बलाढ्य संघामध्ये ही बिग फाईट 4 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला भैरवदेव रिडगर तर दुसऱ्या बाजूला श्रीराम 11 चिंचवली. दोन्ही जवळच्या गावामध्ये एक क्रिकेटचा महासंग्राम आता इथून आपल्याला पाहायला मिळेल. ठीक घड्याळाची वेळ दर्शवते 2:01 झालाय आणि आपण आजच्या दिवसातील विनर दोन्ही संघांना एक सामना जिंकलाय. दोन्ही संघासाठी फार महत्त्वाची मॅच आहे आणि त्या दोन संघांमध्ये आपल्याला लढत इथून पाहायला मिळेल. दोन्ही संघांना दिव्य विजयासाठी शुभेच्छा. टॉस इथे जिंकलाय श्रीराम 11 चिंचवलीने. प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने घेतलाय आणि गोलंदाजासाठी आमंत्रित केलाय. भैरवदेव रिडगर संघ या मॅच मध्ये गोलंदाजी करेल. 4 ओव्हरची मॅच, 4 षटकांची लढत असेल. तर या स्पर्धेसाठी ज्यांची उपस्थिती लाभली आहे ते आदरणीय माननीय श्री रोहिदासजी माली साहेबांकडनं या स्पर्धेसाठी तब्बल 2,500 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलंय. त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. चला सलामीची जोडी पाठवून द्या श्रीराम 11 चिंचवली संघ. जय हनुमान मोरिया 11 केवाळे ग्रामस्थ मंडल चषक 2025-26 आणि या स्पर्धेचा आजचा फायनल डे तुम्ही पाहतायत आणि या फायनल डे मध्ये विनर मध्ये तुम्हाला सामना पाहायला मिळेल. एका बाजूला तुम्हाला रिडगर संघ पाहायला मिळेल. आपल्याच विभागामधील 2 ताकदवर संघ रिडगर आणि संघ चिंचवली या 2 संघादरम्यान टॉस इथे जिंकला. प्रथमतः चिंचवली संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने घेतलाय आणि गोलंदाजासाठी आमंत्रित केलाय. रिडगर संघाला सलामीची जोडी लगेच जाऊ द्या मैदानावरती. श्रीराम 11 चिंचवली संघाची आघाडीची जोडी पहिल्या मॅच मध्ये काय सुरुवात केली होती हितेन पाटील आणि फलंदाज अमोल शेलकेनं आणि तीच नामवंत जोडी
ज्या जोडीनं 2025 मध्ये सध्या तर घडीला धुमाकूळ घातलाय त्या टेनिस क्रिकेट पटलावरती, आणि ती जोडी तुम्हाला पाहायला मिळते इन ऍक्शन मध्ये. बायकर मॅन इथन पाटील आणि त्याच्या साथीला फलंदाज अमोल शेलके. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहतायत या टीमच्या पॅकर प्रणव भोपी मैदानावरती गोलंदाजीसाठी फिरकीचा जादूगार, ज्यानं अनेक फलंदाजाला आपल्या फिरकीवरती नाचवलंय असा गोलंदाज तुम्ही पाहतायत प्रणव भोपी, रेडगर एक्सप्रेस या नावानं ओळखला जाणारा. तर दुसऱ्या बाजूला मागील सामन्यामध्ये काय धुवाधार बॅटिंग केली होती, 48 धावा 16 बॉल मध्येच कंप्लीट केल्या होत्या, तो संदेश भोईर तुम्ही पाहतायत. त्यामुळं दोन बलाढ्य संघामध्ये बिग फाईट हे पॅटल तुम्हाला इथं पाहायला मिळेल. दोन्ही संघांना देऊया कॉमेंट्री बॉक्स मधून विजयासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा, आणि आपण करूया आता लगेच सामन्याला सुरुवात. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. फिल्डिंग वेळ रचना तुम्ही पाहतायत. पॉवर प्ले षटकामध्ये लॉंगऑन कडे निशूला तुम्ही पाहतायत, आणि मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात असताना या विविध रचनेतून पाहायचं कशा रीतीनं पहिल्या पिवनच्या षटकामध्ये थांबवून ठेवेल की आक्रमण चढवतील हे दोन फलंदाज प्रणव भोपीवरती. बऱ्याच वर्षाचा अनुभव प्रणव भोपीकडे देखील आहे. बरेचशा मोठमोठ्या खेळाडूंना त्याने नाचवलं आपल्या बोटांच्या तालावरती. तो फिरकीचा जादूगार मैदानावरती कशा प्रकारे गोलंदाजी करेल या पहिल्या पिवनच्या षटकामध्ये. सामन्याला होईल सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती प्रणव भोपी, स्ट्रायकर एंडला फलंदाज अमोल शेलके. हा देखील एक मोठा फलंदाज आहे चिंचवलीचा. तर दुसऱ्या बाजूला तेवढा ताकदवर गोलंदाज प्रणव भोपी. बॉलिंग ट्रॅक वरती होईल सज्ज. पंचांचा गेम ऑनचा इशारा, लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल लागतोय. पहिला चेंडू फेकेल गोलंदाज प्रणव भोपी ओव्हर द विकेट. पहिला बॉल अपील झाली आहे, आणि आता अपील पूर्णपणे तुम्ही पाहता खारिज केली आहे. स्ट्रॉंग कॉट बिहाइंड साठी थर्ड अंपायर रिव्ह्यू नाहीये, ही दक्षता घ्यायची आहे रेडगर टीम. आणि पहिला चेंडू डॉट आलाय. एकत्रित येऊ नका टीम रेडगर. चला सामना गेम ऑन करा. पहिला चेंडू डॉट आलाय गोलंदाज प्रणव भोपीचा. तुम्ही पाहतायत या मॅच मध्ये चांगली बॉलिंग प्रणव भोपी करतोय. पुढचा बॉल फटका ऑफ साइडला. कव्हर पॉइंट कडे चेंडू तुम्ही पाहतायत वेगाना निघून जाईल सीमापार. अमोल शेलकेच्या बॅट मधून येतोय हा चौकार. पहिला संघर्षमय वाघाची डरकाली फोडणारा चौकार आलाय फलंदाज अमोल शेलकेच्या बॅट मधून. सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर प्रणव भोपेवरती आक्रमण. अमोल शेलकेचं तुम्ही पाहतायत चौकारांना सुरुवात केली आहे. 4 धावा धावसंख्या फलकावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणखीन एक फटका चाललाय धन 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 करत. बॅक टू बॅक लगातारचा हा दुसरा मास्टर फटका तुम्ही पाहतायत अमोल शेलकेच्या बॅट मधून. लगातारचा दुसरा चौकार. वॉट बॅटिंग. याच फटक्यांसाठी ओळखला जातो फलंदाज अमोल शेलके, आणि त्यानं 2 चौकार ठोकलेत प्रणव भोपीच्या विरोधामध्ये. आक्रमणाला सुरुवात झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रणव भोपीचं उत्तर कसे असेल. फिल्डर आहेत, गौरवचं कौतुक करावं लागेल. 3 धावा आपल्या टीम साठी जरूर वाचवल्या. चांगली फिल्डिंग, फुटबॉलच्या सायना चेंडूला स्टॉप केला, सरळ झोकून दिला बॉल वरती, आणि तिथे एक सिंगल मिळते अमोलला. अमोल जाऊन पोहोचतो वैयक्तिक 9 वरती, आणि संघाला नेऊन पोहोचवलंय तब्बल 9 धाब्यांवरती. चांगली सुरुवात अमोल शेलके करून देतोय आपल्या टीम साठी. सलामीची जोडी कशी असावी याचं प्रत्यक्ष पहिल्या मॅच मध्ये देखील दाखवलं होतं या सलामी वीरनं, आणि या मॅच मध्ये देखील तेवढी ताकदवर सुरुवात सध्या तरी झाली आहे श्रीराम 11 चिंचवलीची या मॅचच्या दरम्यान. हितेन पाटील स्ट्रायकर इनला. फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. हा दर्जेदार स्ट्रोक मास्टर फटका आणखीन एक पाहताय हितेन पाटीलच्या बॅट मधून. हा पहिला
चौकार. चांगला फटका हितेन पाटील या मॅच मध्ये चौकारानं तो देखील आपल्या इनिंगला सुरुवात करतोय. या 4 धाबेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 13. स्वीप केला फटका दमदार आहे गॅप मध्ये. फिल्डर आहेत त्या ठिकाणी गौरव. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळते. पहिलं षटक थोडस मागडं राहिलं. भैरवदेव रिडगरच्या दृष्टिकोनातून प्रणव बोपीला सफलता नाही या ओव्हर मध्ये आणि तब्बल तुम्ही 3 चौकार देखील पाहिलेत. त्यामुळे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पहिल्या क्षेत्रामध्ये टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेणारा श्रीराम 11 चिंचवली संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 14 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये प्रणव भोपीला थोडासा मार पडला असंच मी उल्लेख करेन. कारण प्रणव भोपी सारख्या गोलंदाजाला विकेट मिळालेली नाहीये. त्यामुळं आता थोडासा चिंतेखाली गोलंदाजी करावी लागेल दबाव तंत्राखाली. कारण सलामीची जोडी अजूनही मैदानावरती आहे. श्रीराम 11 चिंचवली संघ या मॅचच्या दरम्यान 14 धावा पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. आणखीन एक वेगवान आणि तेज तरार गोलंदाज कमी वेळामध्ये भरपूर नावलौकिक करणारा आपल्या नावाचा ठसा उमटवणारा खेळाडू निशू आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. पाहायचं तो कशा रीतीने बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी करेल. तर दुसऱ्या बाजूला बायकरमॅन हितेन पाटील आहे. दबाव तुम्हाला दिसून येते. पहिला बॉल लेप केलाय. पंचांचा इशारा येतोय. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरून येणारा हा चेंडू त्यामुळे दंडित केला जाईल. गोलंदाज निशूला अतिरिक्त धाव मिळतीये श्रीराम 11 चिंचवलीला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 15 धावा. षटक क्रमांक 2 सुरू आहे या मॅच मध्ये. गोलंदाज निशू बॉलिंग ट्रॅक वरती. समोर हितेन पाटील ओव्हर द विकेट. ड्राईव्ह करत असताना चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. फिल्डर आले त्या ठिकाणी एक ॲक्शन मध्ये थ्रो करेपर्यंत वेळ मिळतो फलंदाजाकडे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ज्याप्रमाणे हरिण आपला जीव वाचवण्यामध्ये जंगल्यामध्ये प्रयत्न करते जीव वाचवण्यासाठी तसाच प्रयत्न आपली विकेट वाचवण्यासाठी 2 फलंदाज करतायत आणि व्हेरी गुड रनिंग. या लकलकत्या उन्हामध्ये 2 फलंदाज दाखवतात हितेन आणि फलंदाज अमोल. स्विच इट करायचा होता. आता वेगवान बॉल आहे. एक्झॅक्टली व्हॉट हॅपन हा प्रश्न आता विचारलाय फलंदाज हितेन पाटीलला. स्विच इट करायचा होता. भरपूर वेगाने बॉल टाकला. निशूने थांबवलाय या बॉल वरती फलंदाज हितेन पाटीलला. आता शॉट ऑफ गुडलँड विकेट मिळू शकते की नाहीये. जाईल चेंडू थेट आमच्या समालोचन कक्षाच्या डोक्यावरून ठोकलाय. हितेन पाटीलचा तडाखा. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. जास्त वेळ मैदानावरती शांत बसायला मी काही संत नाहीये. हाच दर्शवणारा फटका हितेन पाटीलचा तुम्ही पाहिला 6 धावेचा आणि या 6 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 23. 23 धावा धावसंख्या फलकावरती लागलेत या मॅच मध्ये. 23 ला तुम्ही पाहतायत अजून एकही सफलता मिळालेली नाहीये गोलंदाजी करणाऱ्या रिडगरला या मॅच मध्ये. त्यामुळे आता दबाव आहे आणि विकेट मिळू शकते. मात्र फिल्डर भरपूर दूर राहिले त्या ठिकाणी गौरव आणि मिळतोय हितेन पाटीलला अजून एक चौकार. चारच्या मदतीने आता संघाची धावसंख्या वेगाने फ्लाय होते. तब्बल जाऊन पोहोचलीये तब्बल 27 धावा. षटक क्रमांक 2 सुरू आहे. निशू थोडासा त्याला आता चोप देतोय फलंदाज हितेन पाटील. यासाठी ओळखला जातो एक आक्रमक फलंदाज. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा. यंदाच्या सीझन मधील पहिली बाईक जिंकण्याचा स्वप्न त्याचं साकार झालंय. मात्र
या मैदानावरती देखील आग तो लावतोय. अजून एक तडाखा निशू वरती. आक्रमण आक्रमण आणि फक्त मी आक्रमणच करणार ही दर्शवणारी बॅटिंग सध्या सुरू आहे. जणू काय हायलाइट्स मैदानावरती आपण पाहतोय. ईटन पाटील इज ऑन नाव फायर. अजून एक षटकार. दर्जेदार बॅटिंग ईटन पाटील. या मॅच मध्ये निशू वरती धाबा त्याने बोललाय. 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत या ओव्हर मध्ये दाखवलाय हितेन पाटील. अजून एक चाललाय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हा बॅक टू बॅक दुसरा धमाका. इट्स आउट ऑफ द पार्क. हितेन पाटीलच्या बॅट मधून येतोय. अजून एक षटकार. या 6 धावेच्या मदतीनं षटक क्रमांक दुसरा संपलाय आणि 12 चेंडू मध्ये पहिल्या षटकामध्ये 14. या षटकामध्ये भरपूर धावा वसूल केल्या आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 39. 39 ला अजूनही एकही गडी बाद नाहीये. सलामीवीर अजूनही मैदानावरती असताना 12 चेंडू मध्ये तब्बल 39 धावा. श्रीराम 11 चिंचवली संघ या मॅच मध्ये बड बॅटिंग. सध्या तरी मैदानावरती एकच नाव घोंगवतय तो म्हणजे हितेन पाटील. काय बॅटिंग त्यांनी केली मागील षटकामध्ये. निशूला पूर्णपणे चोप त्याने दिला. त्या षटकामध्ये 2 षटकार 1 चौकार 3 षटकार माफी असावी 1 चौकार. आणि आता षटक क्रमांक 3 साठी येतोय गोलंदाज रोशन कडू. पहिला बॉल फुल टॉस आहे. ट्राय करण्याचा प्रयत्न आणि शॉर्ट टर्बॅनला चांगली फिल्डिंग. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. डॉट बॉल येतोय. जेवढे डॉट चेंडू जातील तेवढा बेनिफिट मात्र वाढेल या मॅच मध्ये रेडगरच्या बाजूने. कारण रेडगर देखील कच्च्या गुरुचा चिला नाहीये. त्यांच्याकडे देखील स्ट्रॉंग बॅटिंग लाईक भरपूर चांगली आहे. या स्पर्धेमध्ये उच्चांक त्यांनीही गाठलाय. डेड बॉलचा इशारा पंचांचा आलाय. जेवढ्या धावा बनतील तेवढी मजा या मॅच मध्ये येईल. कारण दुसऱ्या बाजूला देखील तेवढीच चांगली फलंदाजी आहे. सौरभ राहुल त्यानंतर संदेश हे 3 आक्रमक फलंदाज आहेत. त्यामुळे भरपूर मजा येईल या मॅच मध्ये. चेंज ऑफ बेस गतीमध्ये परिवर्तन. 2 डॉट बॉलला थोडासा आता प्रेशर वाढलाय अमोल शेलकेवरती. चांगली बॉलिंग रोशन कडू करतोय. आपल्या तालावरती अक्षरशः नाचवलाय. आता मात्र अमोल शेलकेला पहिल्या 2 बॉल वरती शांत बसवलाय. तिसरा बॉल शॉट ऑफ गुडलँड. फटका चांगलाय आणि धावा देखील चांगल्याच मिळतील. जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार आलाय. 2 डॉट बॉलचं उत्तर षटकारानं दिलाय. फलंदाज अमोल शेलकेनं ठोकलाय हा षटकार. सध्या तरी श्रीराम 11 चिंचवली संघ षटकार चौकाराची भाषा मैदानावरती बोलतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. एकूण धावा 45 45 धावा धावसंख्या फलकावरती. आता चांगला बॉल आहे. आता वेगवान चेंडू होता. मागील चेंडू थोडासा शॉट ऑफ गुडलँडचा होता. त्यावरती षटकाराला ह्या चेंडूवरती मोठा फटका जरूर घ्यायचा होता. मात्र अतिशय सुंदर चेंडू होता गोलंदाज रोशन कडूचा. डॉट चेंडूची सांगता इथेही होते आणि इथून मात्र तुम्ही पाहतायत. आणि अमोल शेलकेला या बॉलवरती देखील गोलंदाज रोशन कडून बसवलाय गप्पा. पाहायचाय उत्तर कसं असेल अमोलचं. फटका चाललाय
फिल्डर आहेत प्रणव होपी, टिपलाय जे लॉंग ऑनला आणि फलंदाज क्रमांक पहिला बाद होतोय. श्रीराम इलेव्हन चिंचवलीला लागतोय हा पहिला धक्का, खेळाडू बाद. अमोल शेळकेची प्राइज विकेट मिळतीये, मात्र जे काम करायचं होतं ना ते काम त्याने करून दिलाय. आणि आता वन डाऊनचा अजून एक आक्रमक फलंदाज हार्ड हिटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. श्रीराम इलेव्हन चिंचवलीचा कुणाल शेळके येतोय मैदानावरती आणि आता पाहायचं आहे कुणाल शेळके कशा प्रकारे बॅटिंग करेल. मागील मॅच मध्ये तो लवकर बाद जरूर झाला होता, या मॅच मध्ये त्याला चांगली फलंदाजी करायची आहे कारण समोर तेवढाच चांगला संघ आहे. तुम्ही पाहतायत मैदानाच्या आतमध्ये भैरवदेव रेडगर संघ हा देखील एक मोठा संघ आहे. त्यांच्या अगेन्स्ट 4 षटकामध्ये किमान 60 ते 65 पर्यंत जाण्याचा पल्ला प्रयत्न असेल टीम श्रीराम इलेव्हन चिंचवलीचा. आणि आता हा चांगला चेंडू आहे, रोशन कडूचं सुंदर षटक निघून गेलाय. एक षटकार अमोलचा आला, फक्त या ओव्हर मध्ये एक विकेट देखील आली आहे, त्यामुळे हलकासा होईना कमबॅक जरूर केलाय गोलंदाजी करणाऱ्या टीम रेडगरनं. एक गडी बाद. संघाची धावसंख्या 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 45 धावा. तीन षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 45 धावा. स्लॉगरच्या षटकामध्ये मध्ये आलाय आता गोलंदाज तुम्ही पाहतायत राहुल भगत. राहुल भगत वरती जिम्मेदारी दिले संघ नायक संदेश भोईरनं. पाहायचं आहे कशा रीतीने या मॅच मध्ये यू टर्न मिळेल. 45ला 1 अशी अवस्था तुम्ही पाहताय. श्रीराम इलेव्हन चिंचवली या मॅच मध्ये पहिल्या अंकामध्ये बॅटिंग करतीये. इथेन पाटील दर्जेदार बॅटिंग तो करतोय या मॅच मध्ये. सामना करायचा राहुलचा. पहिला बॉल ओर द विकेट. पहिला चेंडू मागे निघून गेला. चेंडू विकेटची संधी आहे आणि आता रनआउटचा धोका कुणाल शेळकेला, मात्र इथे चेक केला जातोय. तिसरे पंच चेक करतील आणि योग्य ते निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचते. क्रीज सोडलीये, शरीर एसटी सांगतीये कुणाल शेळकेची त्यांनी विकेट सोडलीये, त्यामुळे फलंदाज क्रमांक 2 बाद होतोय. हा दुसरा धक्का लागतोय श्रीराम इलेव्हन चिंचवलीला. फलंदाज कुणाल शेळकेच्या रूपानं आणखीन एक खेळाडू बाद. पहिल्या बॉल वरती विकेट मिळाली आहे. सांघिक स्वरूपाचं यश टीमला विकेट मिळतीये. 2 विकेट आतापर्यंत गमावल्यात श्रीराम इलेव्हन चिंचवलीनं. मागील मॅचचा तारणहार जेव्हा धावा थांबल्या होत्या तेव्हा मात्र धावा त्यांना बनवल्या होत्या आपल्या टीम साठी. तो तुम्ही पाहता आकाश शेळके मैदानावरती आता क्रीज सोडलीये आणि अजून एक धक्का लागतोय. चांगलं कमबॅक या मॅच मध्ये आता होत असताना टीम रेडगरचा तुम्ही पाहताय जल्लोष, तुम्ही पाहताय संदेश हे सांगतोय या षटकामध्ये जर कमी धावा आल्या तर चेस करताना त्या धावा आपल्याला फायदेशीर ठरतील आणि हाच प्रामाणिक प्रयत्न आता दाखवतो या मॅच मध्ये राहुल भगत गोलंदाज. अजून एक धक्का लागतोय श्रीराम इलेव्हन चिंचवली संघाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 45ला 3. फलंदाज बाद.
कमबॅक झालाय. आता मात्र रेडगरच्या बाजूनं असंच आपण म्हणूया चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज सौरभ भगत. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये भरपूर मार पडला गोलंदाज निशूला. तब्बल 3 षटकार त्या ओव्हरमध्ये 1 चौकार 25 मिळाल्या. तिसऱ्या षटकामध्ये 6 आल्यात आणि या षटकामध्ये काय दर्जेदार कमबॅक झालाय गोलंदाज सौरभ भगतचा. आणि आता नवीन फलंदाज उमेश आलाय मैदानावरती. हा चेंडू ड्राईव्ह करत असताना निशू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत चुकी करतात आणि चुकीचा चौकार. या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतोय आणि हा नशिबाचा चौकार येतोय श्रीराम इलेव्हन चिंचोलीच्या बाजूने. चौकार चौकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 49. 49 धाबा. गोलंदाज पुन्हा एकदा राहुल. शॉट ऑफ गुड लाईन फुल केला. बॉलला चेंडू चाललाय लॉंग लेग माफी असा बिकाव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय. फलंदाज उमेश बाट मधून दर्जेदार फटका आणि या 4 धाब्याच्या मदतीने आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 53 धाबा. 53 धाबा धावसंख्या फलकावरती. शेवटचा आणि स्लॉगरचे षटक आहे. पहिला 3 बॉलवरती सुंदर गोलंदाजी झाली होती. मागील 2 बॉलवरती 8 धावा खर्च केलेत गोलंदाज राहुल भगतना आणि त्याच मुलं आता 53 वरती जाऊन पोहोचलाय. चिंचवली संघ हा बॉल देखील डॉट आलाय आणि डॉट चेंडून थोडासा प्रेशर देखील वाढलाय चिंचवली वरती. मी मगाशी सांगितलं होतं 60च्या आतमध्ये जर रोखलं तर धावा चेसेबल होऊ शकतात कारण या टीम कडे देखील चांगली फलंदाजी आहे आणि तो प्रामाणिक प्रयत्न करतोय गोलंदाज राहुल. मात्र त्यावरती शॉट ऑफ गुडलवरती फुलचा दर्जेदार फटका आलाय. थेट आमच्या समालोचन कक्षाच्या डोक्यावरून ठोकलाय. मात्र इथे षटकार उमेशच्या बॅट मधून आणि या 6 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 59 धाबा आणि 60 धाब्याचं आव्हान आता उभं केलाय रिडगा टीमच्या समोर श्रीराम इलेव्हन चिंचवलीला. या 60 धाबा कशा रीतीने बनतील ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा जाऊया आमचे साथी समालोचक मित्र मनोहर पाटील वाजे यांच्याकडे. ओव्हर टू कंटिन्यू. थँक्यू. धन्यवाद. बहुत बहुत शुक्रिया शुभम. जीतने के लिए 60 रनों का टारगेट है. 59 बनाए थे. अंतिम क्षणों में उमेश ने आकर जबरदस्त पारी खेली. 4 गेंदों में उन्होंने 14 रन जोड़े थे जिसमें 1 छक्का 2 चौके शामिल थे. थोड़ी सी मिसफील्ड भी जरूरी हुई थी. रिडगर और चिंचोली के बीच में राउंड 2 का यह पहला मुकाबला हम देख सकते हैं. अच्छी लड़ाई होगी इसमें कोई शक की बात नहीं है. रेडगर क्रिकेट टीम इस टूर्नामेंट में सबसे ज्यादा रन मारने वाली टीम है जिन्होंने पहले मुकाबले में लगभग 75 रन जोड़े थे और 76 का टारगेट रखा था.
रिटगर और चिंचोली के बीच में ये नजारा है। 60 रनों का टारगेट। दो बल्लेबाज मैदान के अंदर निकल चुके हैं। अब रणनीति किस प्रकार से होगी, क्योंकि जिस तरीके से आज का पूरा दिन घटा है, बैटिंग पैराडाइज विकेट है। इस विकेट के ऊपर बल्लेबाजी जैसे जैसे मुकाबले खेले गए आसान बनती चली गई, लेकिन कुछ लाजवाब पारियां मैदान के अंदर हमें देखने को मिली। दो बल्लेबाज निकल चुके, संदेश भोईर, राहुल भगत उनका साथ निभाएंगे। संदेश के पहले मुकाबले में 48 रनों की नाबाद पारी, क्या लाजवाब बल्लेबाजी हुई थी। यहां पर 60 रन जोड़ने 4 ओवरों का ये मुकाबला है। किसकी जीत है, किसकी हार है, कौन मुकाबले में आगे बढ़ पाएगा, कौन इस टूर्नामेंट में घर का रास्ता नापेगा, ये भी देखने वाली बात है। दोनों टीम को ढेर सारी हम शुभकामनाएं देंगे और क्रिकेट की इस बेहद खूबसूरत, हसीन और रंगीन दुनिया के सफर के लिए हम निकल जाएंगे। गेंदबाज तैयार है, कुणाल शेल के पहली गेंद लेकर सामने होंगे संदेश भोईर, रिटगर बनाम चिंचोली। 24 गेंदे, 60 का टारगेट, ऑल इन रेडीनेस, ऑल सेट फॉर द गेम। अंपायर का इशारा, गेम इज ऑन। फर्स्ट बॉल, पहली गेंद, लाजवाब ये स्ट्रोक थे, इस पर लिखा था क्लास, वो भी कैपिटल लेटर्स में। पहली गेंद, पहला चौका। जबरदस्त बल्लेबाजी, जहां से पिछले मुकाबले में छोड़ी थी संदेश भोईर ने, शुरुआत भी वहीं से है। पहली गेंद के ऊपर थोड़ी सी वृद्धि की, ऑफ स्टिक के बाहर गैप को ढूंढा, पॉइंट के खिलाड़ी को क्लियर किया और चौका बटोरा। शानदार शुरुआत है। बड़े टोटल तक पहुंचने के लिए आपकी सही सोच अच्छी तरीके से हम देख सकते हैं संदेश भोईर की। गेंदबाज के लिए गेंदबाज तैयार है, राइट आर्म ओवर द विकेट से आएंगे इस बार कुणाल शेल के। रिवर्स अटेम्प्ट किया, कोई खिलाड़ी तैनात नहीं है, गेंद जाएगी सीमा पर। बैक टू बैक ये दूसरा चौका है। बड़े टोटल का जब भी आप पीछा करते हो तो सही नींव रखना बेहद जरूरी हो जाती है। अच्छी शुरुआत टीम के लिए बेहद जरूरी हो जाती है और वही शुरुआत देते हुए संदेश भोईर पहली 2 गेंदों के ऊपर यदि अच्छी नींव बिछाएंगे तो इमारत भी ऊंची और मजबूत बनेगी। मजबूत इरादों के साथ ये बल्लेबाजी चलती हुई मैदान में संदेश भोईर की। पहली गेंद के ऊपर जबरदस्त स्ट्रोक था, इस गेंद के ऊपर रिवर्स अटेम्प्ट किया और दूसरा चौका बटोरा। अब कुणाल को सोचने पर मजबूर कर दिया है। ओवर द विकेट से आ रहे थे, अब राउंड द विकेट से गेंदबाजी होगी। थोड़ी सी हलचल पैदा करी है दिलों में संदेश भोईर ने, यही सोच रखनी है मैदान में राउंड द विकेट से। सीधे बल्ले से खेलने की कोशिश थी, जब तक खिलाड़ी गेंद तक पहुंच पाता सिंगल मिलेगा। इस गेंद के ऊपर स्ट्राइक रोटेट हो जाएगी, संदेश भोईर अब स्ट्राइक रहेंगे। 1 रन का इजाफा होता हुआ रन बने हैं पहली 3 गेंदों के ऊपर 9 रन। उमस है मैदान में, गर्मी महसूस की जा सकती है और ये गर्म मिजाज के खिलाड़ी इस क्रिकेट के माहौल को और गर्म बनाते हुए चिंचोली बनाम रिटगर के बीच में ये नजारा है। जब भी आसपास की गांवों की लड़ाई होती है मुकाबला कड़ा देखने को मिलता है, कड़ा संघर्ष देखने को मिलता है और इसी तरीके के मुकाबले हम भी देखना चाहते हैं। राउंड द विकेट से कुणाल, राहुल के लिए गेंद थी, गति में परिवर्तन था, गति में मिश्रण था, डॉट गेंद की समाप्ति होती हुई। पहली 4 गेंदें 2 चौके संदेश के बल्ले से आए। 60 रनों का पीछा चल रहा है रिटगर के माध्यम से। पहली 4 गेंदों में 9 रन बनाने में कामयाबी मिली है। सोच तो सही है, स्वीप करने का प्रयास था, पावर प्ले का फायदा उठाने का प्रयास था, लेकिन गेंद तक पहुंचे नहीं थे राहुल और इसी का नतीजा है डॉट गेंद करार अंपायर द्वारा। अगली गेंद सीधे बल्ले से इस बार खेला, मिड ऑन को क्लियर करेंगे, पीछे कोई खिलाड़ी तैनात नहीं है और गेंद जाएंगे। इस ओवर का यह तीसरा चौका निकला। इस बार बल्लेबाज बदल गए, राहुल भगत ने भी हाथ खोले, डॉट गेंद खेली थी, नाराज है अपने आप से, वो भी जानते रिटगर क्रिकेट टीम यहां पर भार उठा नहीं सकती डॉट गेंदों का, क्योंकि हर डॉट गेंद आपके ऊपर दबाव बढ़ाएगी, आपके ऊपर प्रेशर बढ़ाएगी। लेकिन इस चौके ने थोड़ी सी राहत की सांस जरूर ली है। टीम की रन संख्या बनी है टोटल 13 रन मैदान में। अंतिम गेंद होगी इस ओवर के, सामने होंगे राहुल भगत, एक चौके की मदद से 4 का योगदान है, 2 गेंदें उन्होंने फेस करी है। 60 रनों का पीछा चल रहा है रिटगर के बल्लेबाजों से। अंतिम गेंद पहले ओवर की कुणाल, राउंड द विकेट से एक बार फिर से गिल्लियां बिखेर चुकी है राहुल की। ईट का जवाब पत्थर से देते हुए जो एक्शन दिखाया था राहुल ने, यह रिएक्शन निकला गेंदबाज कुणाल शेलके से। पहले ओवर की भी समाप्ति, पहला बड़ा झटका, राहुल भगत गॉन। रन बने हैं टोटल स्कोरबोर्ड के ऊपर, माफ करना दोस्तों 13 ही रन बने, 3 चौके और 1 सिंगल है, रन बने हैं टोटल 13। अब जीत की बात करेंगे, आने वाली गेंदें बचेगी 18 और जीतने के लिए 47 की जरूरत है।
मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। पहले ओवर में 13 आए हैं, जीतने के लिए 18 गेंदे, 47 की दूरी अब भी पार करनी है। लाजवाब है मुकाबला, जैसे कहते हैं ना, जीत की खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबालो है सुकून चाहिए। या आसमां भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज होनी चाहिए। क्या वो जीत की भूख नजर आएगी, ये भी देखने वाली बात है। क्रिकेट में जैसे कहते हैं ना, नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो। और ये दिलकश नजारा हमारे और आपके सामने पेश है, चिंचोली और रिडगर के बीच में। 18 गेंदे, 47 की दूरी। हितेन पाटिल दूसरा ओवर लेकर चलेंगे। राउंड विकेट से सामने होंगे संदेश बोयर, जिन्होंने 3 गेंदों में 9 रनों की पारी खेली अब तक। 2 चौके उनके बल्ले से हमने जरूर देखे। गेंदबाजी के लिए गेंदबाज इस बार तैयार हो जाएंगे। 18 गेंदे, 47 की दूरी। मुकाबले में मजा है बरकरार। पहली गेंद संदेश के लिए गेंद थी, पीछे खिलाड़ी मौजूद है, फंस चुके हैं जाल में। जश्न का माहौल है, बड़ी मछली है, जाल में फंस चुकी है संदेश बोरगुड्स। जाएंगे दोस्तों एक बार फिर से मैदान में। 17 गेंदे और जीतने के लिए 47 की दूरी अब भी पार करनी है। कौन जीतेगा ये मुकाबला, किसकी जीत होगी? नया खिलाड़ी मैदान के अंदर पहुंचता बा अमित भोपी मैदान में। राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी करने के लिए हितेन पाटिल। ओवर की दूसरी गेंद, आड़ा बल्ला घुमाया पीछे, आकाश शेल के स्क्वायर लेग में अच्छी फील्डिंग है सीमा रेखा के नजदीक। जब तक गेंद को फील्ड करते, थ्रो कर पाते, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है मैदान में। जबरदस्त मुकाबला चलता है। थोड़ा सा कमबैक है चिंचोली क्रिकेट टीम का मुकाबले में, क्योंकि जिस तरीके से पहला ओवर कटा था, 13 रन आए थे पहले ओवर में, लेकिन उसके पश्चात पहली गेंद के ऊपर सफलता हितेन को मिली और दूसरी गेंद के ऊपर केवल सिंगल है। हर एक डॉट गेंद, हर सिंगल, हर दुख का दबाव बढ़ाएगा रिडगर के बल्लेबाजों के ऊपर। गेंदबाजी के लिए एक बार फिर से तैयार है हितेन की ये गेंद, बिल्कुल नजर हट चुकी थी गेंद से। गेंद के नीचे खिलाड़ी पहुंच जाएगा, मौका बना आकाश शेल्के के लिए, कोई गलती नहीं होगी। बड़ी मछली एक बार फिर से जाल में फंस चुकी है। बिग फिश इन द नेट। सौरभ भगत गोल्स। निशान भोपी जाएंगे मैदान में। अब मुकाबला थोड़ा सा फंसता हुआ रिडगर के लिए हावी नजर आ रही है चिंचोली क्रिकेट टीम मैदान में, क्योंकि 15 गेंदे 46 की दूरी और जो बड़े बल्लेबाज थे मैदान में, सौरभ भगत, संदेश बोयर और राहुल भगत, ये तिकड़ी मैदान के बाहर लौट चुके हैं। अब नया खिलाड़ी निशांत भोपी, अमित भोपी, 2 नए नवेले चेहरे रिडगर क्रिकेट टीम के लिए। लेकिन क्या मौका है उनके लिए हीरो बनने का? क्या हीरो बनेंगे? रिडगर क्रिकेट टीम क्या मुकाबला जीतेगी या फिर चिंचोली क्रिकेट टीम के हितेन पाटिल की जादूगरी ऐसे ही शुरू रहेगी? 15-46 सीधे बल्ले से पीछे खिलाड़ी मौजूद, मौका बन जाएगा। बैक टू बैक दूसरा विकेट। निशान भोपी भी मैदान के बाहर। चौदह रन बने हैं अब तक। आने वाली गेंदें 15 है, जीतने के लिए जरूरत है 14 गेंदें बची दोस्तों, माफ करना, 46 की जरूरत है। नया खिलाड़ी मैदान के अंदर दाखिल होता है, इनेट नंबर 6 गौरव भूपी। खुल जाएंगे सभी रास्ते, रुकावटों से लड़ तो सही, सब होगा हासिल।
जिद पर अड़ तो सही, क्या वो जिद नजर आएगी रेडगर क्रिकेट टीम की इस मिडिल ऑर्डर में? गौरव भोपी, अमित उनका साथ निभा रहे, लेकिन मुकाबले में 14 गेंदें और 46 की दूरी है। बड़े स्ट्रोक के सिवा कोई चारा नहीं है। क्या वो बड़े स्ट्रोक दिखाएंगे गौरव? ये भी देखने वाली बात है। हितेन पाटिल एक बार फिर से है तैयार इस ओवर की अगली गेंद लेकर। राउंड द विकेट से ये गेंद है। अंपायर का इशारा आएगा। काफी लंबे समय के बाद अंपायर को कुछ करने का मौका मिला इस मुकाबले में। वाइड दिखाया अंपायर ने। 14 गेंदें और जीतने के लिए 45 रनों की अभी भी जरूरत है। अच्छा क्रिकेट चलता है। अब जिस तरीके से गेंदबाजी अब तक हुई थी, ये गेंद थोड़ी सी ललचाने का प्रयास था। विकेट टू विकेट टारगेट करा जा रहे, शरीर को टारगेट करने की कोशिश हो रही है हितेन पाटिल के माध्यम से। स्कूप करने का इस बार प्रयास था। गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं। डॉट गेंद की समाप्ति होती हुई अंतिम गेंद का खेल है बाकी। मुकाबले में पूरी तरीके से जकड़न महसूस कर रही है बल्लेबाजी और हावी हो रही है धीरे धीरे श्री राम 11 चिंचोली क्रिकेट टीम। गुड क्रिकेट हितेन पाटिल के माध्यम से। अंतिम गेंद ओवर की 13 गेंदें 45 रन। हल्के हाथों से केवल दिशा दी इस गेंद को। मिसफील्ड वाज देयर। ये खराब फील्डिंग का नजारा है। जिस तरीके से चौके छोड़े थे रेडगर टीम ने, यही भी वैसे ही घटता है। अब गेंदें बचेगी 12 और जीतने के लिए 41 रनों की हो जरूरत। बारह गेंदे और जीतने के लिए 41 रनों की अभी भी जरूरत है। ये ओवर बड़ा चाहिए। रेडगर क्रिकेट टीम की उम्मीदें लहराएगी यदि बड़े स्ट्रोक आएंगे, लेकिन ये अच्छा ओवर, ये इकोनॉमिकल ओवर मैदान के अंदर साबित होगा तो चिंचोली क्रिकेट टीम मैदान के अंदर पूरी तरीके से अपनी जगह पक्की करेगी, जीत की तरफ एक कदम बढ़ाएगी। लेकिन अभी तक रास्ता रोक के खड़े हैं दो खिलाड़ी, गौरव भोपी और अमित भोपी मैदान के अंदर हम देख सकते हैं। 12 गेंदे 41 की दूरी। गेंदबाज तैयार है अंकुश शेल के इस ओवर की पहली गेंद लेकर। सामने है बल्लेबाज ऑन स्ट्राइक अमित भोपी। शॉर्ट पिच ये गेंद थी, बिल्कुल नाराज होंगे अपने आप से। थोड़ा सा घुमाव जरूर है गेंदबाज अंकुश में, लेकिन उसके ऊपर बड़े स्ट्रोक की तलाश करनी चाहिए। 11 गेंदे 41 रन। हर डॉट गेंद पूरी तरीके से मुसीबत बन रही है बल्लेबाजी करने वाली रेडगर टीम के लिए, क्योंकि ऊपरी क्रम के बल्लेबाज आज नहीं इस मुकाबले में चले नहीं। गेंदबाज तैयार एक बार फिर से। बड़े स्ट्रोक की तलाश, गेंद हवा में है। और बल्लेबाज आउट। नया खिलाड़ी मैदान के अंदर अभिषेक भोपी। रन बने हैं टोटल स्कोरबोर्ड के ऊपर 19 रन बने हैं। जीत की बात होगी तो आने वाली गेंदें अभी भी 10 बची है और जीतने के लिए 41 की दूरी। बड़े स्ट्रोक लगाने की कोशिश सिर्फ हो रही है, लेकिन बड़े स्ट्रोक नहीं आ रहे। धीरे धीरे मुकाबले में अपनी पकड़ और मजबूत करते हुए श्री राम 11 चिंचोली क्रिकेट टीम। अच्छा क्रिकेट उनके माध्यम से और अच्छी गेंदबाजी अंकुश शेल के बीच मैदान में करते हुए। 9 गेंदें जीतने के लिए 41 की दूरी। हल्के हाथों से खेला, कुछ खास फर्क नहीं पड़ता। सिंगल डबल से यहां पर चिंचोली क्रिकेट टीम को दूसरे की कोशिश है। थोड़ा सा क्रिकेट में आलस अच्छा नहीं है और 2 रन का इजाफा होता है। 39 रन अभी भी चाहिए जीतने के लिए। आने वाली गेंदें 8 है और जीतने के लिए 39 रनों की जरूरत।
गेंदबाज संदेश, गेंदबाज अंकुश, माफ करना, एक बार फिर से तैयार है। ऊपरी क्रम के बल्लेबाज नहीं चले, संदेश आउट हुए। राहुल ने एक चौका लगाया था, संदेश ने कुछ अच्छे स्ट्रोक जरूर लगाए, लेकिन उसके बाद सौरव का विकेट, अमित का विकेट मैदान के अंदर, निशांत भोपी भी चलते बने, गौरव भी मौजूद है, अभिषेक उनका साथ निभा रहे, सिंगल है सिर्फ गेंद के ऊपर। जबरदस्त गेंदबाजी का नजारा। अब तक इस ओवर की बात करेंगे, एक सफलता और 3 रन खर्च किए अंकुश शेलके ने। अंतिम गेंद का खेल है बाकी, रन बने हैं टोटल 22, 22 रन, 38, 38 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। गेंदबाज तैयार, बड़े स्ट्रोक की तलाश थी, गेंद हवा में है, पीछे खिलाड़ी मौजूद, मात्र बनेंगे दर्शक। गेंद सीमा पर छक्का। अब आने वाली 6 गेंदें और जीतने के लिए 32, 32 रन की जरूरत है। नया गेंदबाज आएगा अंतिम ओवर लेकर, नीरज जामले। 6 गेंदों में 32 की जरूरत है। अभिषेक भोपी स्ट्राइकर, इनके ऊपर हम देख सकते हैं। चलो चिंचोली टीम मुकाबला शुरू करना है। छह गेंदे और जीतने के लिए 32 की दूरी। गेंदबाज तैयार, मिस टाइमिंग स्ट्रोक है, गेंद के नीचे खिलाड़ी आसानी के साथ जज करेगा, लेकिन ये खराब यहां पर फील्डिंग का नजारा। चिंचोली क्रिकेट टीम की बात करेंगे, पिछले मुकाबले में कैचेस छूटे थे और इस मुकाबले में भी कैचेस छूट रहे हैं। आसान सा मौका था। मुकाबला चिंचोली क्रिकेट टीम मजबूती के साथ आगे बढ़ रही है, पकड़ उनकी मजबूत है, इसलिए इस कैचेस का कुछ फर्क नहीं ज्यादा गिर रहा है। लेकिन जब अहम मुकाबले होंगे, अंतिम क्षणों में आप पहुंचते हो टाइट मुकाबले में, तब आपकी हालत खराब हो सकती है, इस तरीके की फील्डिंग का स्तर को देखते हुए। गेंदबाज तैयार, 5 गेंदे 31। क्लियर करेंगे मिड ऑफ को। चेस किया जा रहा है इस गेंद का, लेकिन गेंद रुकेगी नहीं, गेंद सीमा पार, मिल जाएगा चौका। 4 गेंदे जीतने के लिए 27 रन। पहले सत्र की जबरदस्त बल्लेबाजी और अंतिम क्षणों में आकर जब हितेन को स्ट्राइक नहीं मिल रही थी, उमेश ने बनाए हुए 4 गेंदों में 14 रन काफी अहम होते और वही रन मैदान के अंदर चुभ रहे होंगे बल्लेबाजी करने वाली रेडगढ़ टीम के लिए। टीम की रन संख्या बनी है टोटल 33, 27 की जरूरत हो रही। आड़ा बल्ला घुमाया था जरूर, दूसरे की कोशिश और 2 रन इजीली कंप्लीट। 3 गेंदों की औपचारिकता खाली बाकी है। मुकाबले में से मजा अब पूरी तरीके से किरकिरा हो चुका है। गेंदबाज तैयार, ओवर द विकेट। कदमों का इस्तेमाल किया, तेज गेंद फेंकी थी नीरज ने, डॉट गेंद की समाप्ति होती भी औपचारिकता पूरी की जा रही है। 2 गेंदों का खेल बाकी है। गलती हुई थी बल्लेबाजों से, जिस तरीके से राहुल का विकेट, खासतौर पर संदेश का विकेट और सौरभ खाता नहीं खोल पा रहे थे, और इसी का नतीजा मैदान के अंदर पूरी तरीके से हावी है श्री राम 11 चिंचोली टीम। अंतिम गेंद का खेल है बाकी। अच्छा स्ट्रोक अंतिम गेंद के ऊपर, बड़े स्ट्रोक की तलाश में, पीछे खिलाड़ी मौजूद और मुकाबला जीता। अगले दौर में पहुंचने वाली टीम बनी श्री राम 11 चिंचोली। कांग्रेचुलेशंस गाइस, वेल प्लेड। तर विगर संघ उपस्थित नाहीये, तुमच्यासाठी 20 मिनिटाचा वेळ आहे। तिथपर्यंत तुम्ही पोहोचला नाही तर तुमच्यावरती नक्कीच ऍक्शन होईल। लक्ष सुद्धा लाईव्हच्या माध्यमातून जर तुम्ही आम्हाला ऐकत असाल तर 20 मिनिटाचा अवधी आहे तुमच्याकडे। जर तसं घडले नाही तर तुमच्यावरती ऍक्शन घेतली जाईल, लक्ष सुद्धा। तर सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, 9 चेंडूमध्ये